हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला. माझ्या देवाला मी हाक मारली. त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. माझी हाक त्याच्या कानी गेली. आकाश लववून तो खाली उतरला. त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता. तो करुबारूढ होऊन उडाला. त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले. तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या धमकीने, तुझ्या नाकपुड्यातील श्वासाच्या सोसाट्याने जलाशयाचे तळ दिसू लागले. पृथ्वीचे पाय उघडे पडले. त्याने वरून हात लांब करून मला धरले आणि मोठ्या जलाशयातून मला बाहेर काढले. माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे यांच्या हातून त्याने मला सोडवले, कारण ते माझ्यापेक्षा अतिबलिष्ठ होते. माझ्या विपत्काली ते माझ्यावर चालून आले, तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला. त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले. तो माझ्याविषयी संतुष्ट होता, म्हणून त्याने मला सोडवले. परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे मला फळ दिले. माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले. कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो. मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत. मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही. मी त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे आणि मी अनितीपासून स्वतःला अलिप्त राखले. म्हणून परमेश्वराने माझ्या नीतिमत्वाप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या हातांच्या निर्मलतेप्रमाणे मला प्रतिफळ दिले. दयावंतांशी तू दयेनं वागतोस. सात्विकांशी सात्विकतेने वागतोस. तू मला आपली तारणरूपी ढाल दिली आहेस. आपल्या उजव्या हाताने मला उचलून धरले आहेस. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. म्हणून हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझे स्तवन करेन. तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया. उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आमच्या आश्रयाच्या दुर्गा, आम्ही तुझी स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी, तुझ्या सान्निध्यामध्ये रममाण होण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी. प्रभू, आजची उपासना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझं गौरव करणार आहोत. तुझा महिमा वर्णन करणार आहोत. तुझी स्तुतिस्तोत्र गाणार आहोत. तुझं वचन वाचणार आहोत. तुझ्या पुढे आमचं दानार्पण आणणार आहोत. तुझ्या वचनामधून तुझा संदेश ऐकणार आहोत. प्रभू, हे सर्व तू चालव. तू आशीर्वादित कर आणि आम्हाला तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे, यासाठी की त्या अनुभवाने आम्ही समृद्ध होऊन इतरांनाही आशीर्वादित करावं. सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो,
परमेश्वराची स्तुती करूया. उपकार स्तुतीची गीतं गाऊया. प्रीती निकाळजे पुण्याहून या उपकार स्तुतीच्या गीतांमध्ये आपलं पुढारीपण करते. तिच्याबरोबर आपल्या माहितीच्या गाण्यांद्वारे आपण प्रभूची स्तुती करूया.
देखूंगा मैं उम्र भर, मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। Thank you, Jesus. We bless your holy name, O Lord. We give you all the glory. Let you alone be exalted. मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर, तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राज यहाँ। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी मर्जी, आए तेरा राज यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। ओ यीशु तेरा नाम रहे ऊंचा। प्रीती, या सुंदर गाण्यांमध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून बंधू अरुण साळवे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. प्रथम मी संजय सरांचे मनापासून आभार मानतो की आजचा शास्त्र भाग वाचण्याची मला त्यांनी संधी दिली. आजचा शास्त्र भाग आहे कलस्तर करासपत्र याचा 3रा अध्याय 12 ते 17 वचनं आपण वाचूया. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, दीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली
तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधनाची जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पासरण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करा. बंधू अरुण, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये तुम्ही आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं रेकॉर्डिंग करून पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, आता रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत. बघूया त्यांना काय म्हणायचंय. शालोम. कसे आहात आपण सर्व? गेल्या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रभूनं आपल्या सर्वांना सांभाळलं, आपली काळजी घेतली, आम्हाला सुरक्षित ठेवलं. त्याचे अनेक आशीर्वाद त्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिले. त्याबद्दल आपण मनापासून प्रभूला धन्यवाद देऊया. आणि आज त्याच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होऊ शकलो ही प्रभूची फार मोठी कृपा आहे, नाही का? आणि त्याबद्दल आपण प्रभूचे आभार मानूया. मागच्या काही दिवसांमध्ये जे भयंकर अपघात झाले त्याच्या बातम्या ऐकून खूप वाईट वाटतं. मागच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये एक अतिशय भयंकर असा अपघात झाला. पुण्यामध्ये कात्रज देहरोड हा बायपास आहे आणि त्या ठिकाणी नवले ब्रिज हा एरिया आहे. तिथे गेली 10 वर्ष अनेकदा अपघात होतात, परंतु मागच्या आठवड्यामध्ये जो अपघात झाला तो अतिशय भयंकर होता. 2 मोठ्या ट्रक्समध्ये एक कार सापडली आणि त्या कारमध्ये 5 जण होते. एक लहान 3 वर्षाची मुलगी होती आणि ते सर्व त्या कारमध्ये जळून खाक झाले. सौदी अरेबियामध्ये 44 यात्रेकरूंना घेऊन एक बस मदिनाला चालली होती आणि त्या बसला एका टँकरनं मागून धडक दिली. त्या बसला आग लागली आणि या बसमध्ये जळून 42 लोकांचा जीव गेला. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये जो कारचा बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये 12 लोकांनी आपला जीव गमावला. आणि खूप वाईट वाटतं की अशा प्रकारे आपली काही चूक नसताना निरपराध लोकांचा जीव अशा प्रकारे जातो. आणि आजकाल आमचे रस्ते इतके असुरक्षित झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मानवी चुका असतात. रस्ते व्यवस्थित बांधले जात नाहीत. रस्त्यावर जे नियम पाळायला हवेत त्या नियमांचं पालन केलं जात नाही आणि प्रामुख्यानं सरकारची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडत नाहीत. त्याच्यामागं पुष्कळदा भ्रष्टाचार होतो हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. पत्रकार राहुल कुलकर्णी हे सांगत होते की नवले पुलावर 14 पासून अशा प्रकारे जे भयंकर अपघात होत आहेत त्याच्याविषयी अहवाल सादर केला होता, परंतु त्या अहवालावर काहीच कार्यवाही झाली नाही आणि निरपराध लोकांचे बळी मात्र जात आहेत. आणि अतिशय दुःखदायक असं चित्र आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं, नाही का? आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये इतरत्रही जे निरपराध आहेत त्यांच्यावर अन्याय केला जातो, त्यांना त्रास दिला जातो. भारतामध्ये अनेक ठिकाणी मंडळांवर हल्ले होत आहेत, सेवकांवर, ख्रिस्ती लोकांवर हल्ले होत आहेत, त्यांना मारलं जात आहे, त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. कोणत्याही प्रकारचा आरोप सिद्ध होत नाही आहे. तरीसुद्धा अशा प्रकारे आज आपण जगामध्ये पाहतो की प्रचंड अन्याय सर्व ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून आम्हाला खूप प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रभूनं दया करावी, कृपा करावी, आमचं संरक्षण करावं. मी दररोज माझ्या प्रार्थनेमध्ये युक्रेन, पॅलेस्टाईन, इस्रायल, मणिपूर
लेह लडाख, सोनम वांगचूक, शेतकरी यांच्यासाठी मी दररोज न चुकता प्रार्थना करतो. मागच्या आठवड्यामध्ये मला खूप आनंद वाटतो की YMCA इंटरनॅशनल आणि YWCA इंटरनॅशनल यांच्याद्वारे 150 वर्ष पूर्ण झाली म्हणून प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं. आणि संपूर्ण आठवडाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज संध्याकाळी या प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि गुरुवारच्या सभेमध्ये मलासुद्धा प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक जण त्या ठिकाणी भेटले, खूप आनंद वाटला. आणि एक कुटुंब मला भेटलं आणि ते मला म्हटले, आम्ही दर रविवारी तुमच्या भक्तीमध्ये सहभागी होतो. देवाचं वचन आम्हाला ऐकायला मिळतं आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आणि मी प्रभूची स्तुती करतो. अशा प्रकारे आपण अनेक जण आहात की आपण नियमितपणे या भक्तीमध्ये सहभागी होता. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये सिस्टर मालविका आखाडे यांनी फार सुंदर साक्ष दिली. त्या आजारी होत्या. मी त्यांच्यासाठी दररोज प्रार्थना करत होतो आणि त्यांची विचारपूस करत होतो. आणि त्यांनी फार सुंदर साक्ष दिली की कशा प्रकारे प्रभूने त्यांना स्पर्श केला, कशा प्रकारे अनेक जण त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. प्रभूने त्यांना आरोग्य दिलं आणि प्रभूचे उपकार मानण्यासाठी त्यांनी आपल्या भक्तीमध्ये स्वतःची साक्ष दिली. याचा मला अतिशय आनंद वाटतो आणि मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि मी आपल्या सर्वांना उत्तेजन देऊ इच्छितो, तर आपल्याकडे अशी काही साक्ष असेल तर जरूर आपली साक्ष सांगा. फार प्रचंड भयंकर घडलं, त्यातून देवानं वाचवलं याचीच फक्त साक्ष द्यायला पाहिजे असं काय नाही. अगदी लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा प्रभू कसा आपल्याशी विश्वासू आहे. प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. आमच्या आजारामध्ये, आमच्या दुःखामध्ये, आमच्या संकटामध्ये तो आमचं सहाय्य करतो. याची साक्ष आपण मंडळीमध्ये द्यायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी मिळते त्या ठिकाणी आपण ही साक्ष द्यावी. खरं म्हणजे प्रत्येक रविवारची भक्ती असते ना, त्यामध्ये साक्ष ही फार महत्त्वाची आहे. आणि मला खूप आनंद वाटेल की दर रविवारी जर अशा प्रकारे आपल्याला साक्ष ऐकायला मिळाली. काही चर्चेसमध्ये तर ती प्रथाच आहे. साक्ष देण्यासाठी लोकांना उत्तेजन दिलं जातं, संधी दिली जाते आणि अनेक जण पुढे येतात आणि साक्षी देतात. लहान मुलं साक्ष देतात, वयस्कर लोक साक्ष देतात, तरुण साक्ष देतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या वयोगटातील लोक प्रभूनं त्यांना जो अनुभव दिलेला आहे त्याची साक्ष मंडळीमध्ये देतात. ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या भक्तीमध्ये आपण ही साक्ष ऐकली याचा मला खूप आनंद वाटतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझी प्रार्थना आहे की आपल्यापैकी अनेक जण अशा प्रकारे साक्ष देण्यासाठी पुढे याल. स्वरित म्हस्केनं आपल्यासाठी शास्त्र वाचन केलं, त्याचा मी आभारी आहे. आणि त्यानं हे शास्त्र वाचन OM बुकशॉपमध्ये केलं. खरं म्हणजे अशा पब्लिक ठिकाणी खूप आवाज असतो, पण तरीसुद्धा पीटरने त्यावर सुद्धा मात केली आणि त्याचं योग्य एडिटिंग केल्यामुळं आपल्याला हे शास्त्र वाचन नीट ऐकायला मिळालं. त्याबद्दल मी पीटरचे सुद्धा आभार मानतो. डॉरथी आणि शरीना यांनी फार सुंदर गाणी गायली आणि भक्तीमध्ये आमचं पुढारी पण केलं. आणि त्याच प्रकारे त्या दोघींनी मिळून शास्त्र वाचन केलं. इंग्रजीमध्ये त्या दोघींनी शास्त्र वाचन केलं. माझी अपेक्षा होती की कदाचित एक जण कोणीतरी करेल, परंतु त्यांचे वडील, त्यांचे डॅडी दीपक यांनी त्या दोघांकडून ते करून घेतलं. मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारे एकाच शास्त्र वाचनामध्ये 2 किंवा अधिक लोक सहभागी होऊ शकतात. आणि फार चांगली कल्पना आहे. जर आपल्या घरामध्ये जर अशी मुलं असतील, भाऊ बहीण असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, तर ते सुद्धा अशा प्रकारे करू शकतात. किंवा पती पत्नी, आई वडील कोणी असतील तर 2 व्यक्तीसुद्धा शास्त्र वाचन करू शकतात. अर्थात तो शास्त्रभाग थोडासा मोठा हवा. तर फारच लहान शास्त्र वाचन असेल तर कदाचित योग्य संधी दोघांना मिळणार नाही. पण तो इथून पुढच्या दिवसामध्ये जर आपल्यापैकी कोणाची इच्छा असेल दोघांनी मिळून अशा प्रकारे शास्त्र वाचन करावं तर जरूर आम्हाला सांगा आणि तुम्हाला संधी द्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. मग खरं म्हणजे दर रविवारी माझ्यासमोर मोठा प्रश्न असतो की मी आता कोणाला सांगू शास्त्र वाचन करायला. काही जणांना मी सांगतो आणि मग ते म्हणतात नाही मला काय शक्य होणार नाही, माझी ही अडचण आहे, ती अडचण आहे. आणि त्यामुळं मग मला आणखी कोणाला तरी विचारावं लागतं आणि त्यामध्ये बराच वेळ जातो. जर तुम्ही कोणी अशा प्रकारे इच्छा प्रदर्शित केली तर मला खूप आनंद वाटेल. तुम्हालासुद्धा या शास्त्र वाचनाद्वारे या भक्तीमध्ये भाग घेता येईल. या भक्तीमध्ये सहभागी होणारे भारतामध्ये आणि भारताबाहेर संपूर्ण जगामध्ये अनेक जण आहेत. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे,
आपण या शास्त्र वाचनामध्ये गाणं, साक्ष देणं, प्रार्थना करणं अशा कोणत्याही भागामध्ये जर आपण भाग घेऊ इच्छिता तर जरूर आम्हाला कळवा. डिसेंबर महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या वयोगटाच्या लोकांना संधी देणार आहोत. मुलांसाठी एक भक्ती असेल, तरुणांसाठी एक भक्ती असेल, कदाचित स्त्रियांसाठी एक भक्ती असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक भक्ती असेल. तर माझी इच्छा आहे की आपल्यापैकी अनेकांनी त्यामध्ये भाग घ्यावा. आपण गाणे गाऊ शकता, आपण शास्त्र वाचन करू शकता, आपण संदेश देऊ शकता. आपली अशी काही इच्छा असेल तर जरूर आम्हाला कळवा. कदाचित आपण सर्वांनी ख्रिसमसची तयारी सुरू केली असेल किंवा काही दिवसांनी आपण सुरू कराल. आणि ख्रिसमस कसा सेलिब्रेट करायचा याविषयी आमच्या वेगवेगळ्या योजना असतात. आपण चर्चमध्ये भक्ती करतो, आपण कॅरल सिंगिंगला जातो, चर्चमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यामध्ये आपण भाग घेतो आणि फार चांगल्या गोष्टी आहेत. पण त्याशिवाय माझी आपल्याला विनंती आहे, देवानं आम्हाला जे ओझं दिलं आहे की आम्ही जे ख्रिस्ती नाहीत अशा लोकांमध्ये जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता, देवाच्या प्रीतीविषयी त्यांना सांगावं, ही फार सुंदर संधी आम्हाला मिळत आहे. आणि 2 योजना माझ्यासमोर आहेत ज्या मी पूर्वी शेअर केल्या आहेत आणि पुन्हा शेअर करतो. यासाठी आपण प्रार्थना करावी. आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी एक प्रचंड मोठं कन्स्ट्रक्शन इमारतीचं बांधकाम चालू आहे. 20-22 मजली इमारत होणार आहे, अगदी आमच्या घराच्या मागेच. आणि 100पेक्षा अधिक कामगार, लेबरर्स, बांधकाम कामगार जे असतात ते या ठिकाणी राहतात. त्यांची मुलं बाळं आहेत, त्यांच्यासाठी घरं बांधलेली आहेत, खास लेबर कॅम्प असा आहे. आणि मी रोज त्यांना पाहतो आणि माझ्या मनामध्ये हा विचार आला की यांना आपण ख्रिसमसच्या दिवसामध्ये कशा प्रकारे देवाची प्रीती आपण प्रगट करू शकतो. आणि म्हणून 2 विचार माझ्या मनामध्ये आहेत. एक तर आपण त्यांच्यासाठी गाणी गाऊ शकतो, ख्रिसमस कॅरल्स. आणि अर्थात ही ख्रिसमस कॅरल आपल्याला हिंदीमध्ये गावे लागतील, कारण हे सर्व परप्रांतीय आहेत, ते महाराष्ट्रीयन नाही आहेत, त्यांना मराठी समजणार नाही किंवा इंग्रजीसुद्धा त्यांना समजणार नाही, म्हणून हिंदीमध्ये गाणे गावे लागतील. आणि अर्थात लहानसा संदेशसुद्धा आम्ही त्यांना देऊ. त्याचबरोबर आम्ही त्यांना केक देऊ आणि जर प्रभूनं आम्हाला पुरवलं तर इतरही काही लहानशा गिफ्ट्स त्यांच्यासाठी द्याव्यात अशी आमची योजना आहे. त्याचप्रकारे वानवडीमध्ये जगताप चौकामध्ये सुद्धा ख्रिसमस कॅरलचा कार्यक्रम करावा ही आमची योजना आहे. त्यासाठी आपण प्रार्थना करा, आपण स्वतः सहभागी होऊ शकता. आणि या विशेष कार्यक्रमासाठी जर प्रभू आपल्याला प्रेरणा देतो तर आपण आपलं दानसुद्धा आपण पाठवू शकता. मागच्या आठवड्यामध्ये एका पारशी महिलेचा फोन मला आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांच्याकडं लहान मुलांचे कपडे आणि खेळणी आणि बऱ्याच गोष्टी आहेत. जवळजवळ एक टेम्पो भरेल इतकं सामान त्यांच्याकडं आहे. 1-2 वर्षाच्या मुलांसाठी ते आहे आणि त्यांना ते दान द्यायचं आहे. विशेषतः जर ऑर्फनेज असेल किंवा लहान किंवा लहान बाळांची ज्या ठिकाणी काळजी घेतली जाते असं एखादं ठिकाण जर तुम्हाला माहीत असेल तर कृपा करून आमच्या वतीने त्यांना द्या अशी त्यांनी मला विनंती केली आहे. आणि या आठवड्यामध्ये मला ते करायचं आहे. तर कृपा करून प्रार्थना करा की प्रभूनं त्यासाठी योग्य मार्गदर्शन करावं. योग्य लोकांपर्यंत ज्यांना खरंच गरज आहे अशा लेकरांपर्यंत आम्हाला ते सामान नेता यावं. आम्ही केवळ माध्यम ठरणार आहोत. देणारे खरं म्हणजे ते पारशी फॅमिली आहे आणि ज्यांना मिळणार आहे ते कदाचित त्यांना आम्ही ओळखत नाही, परंतु देवानं आमचा उपयोग करून घ्यावा एक साधन म्हणून. यासाठी सुद्धा आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. या सर्व गोष्टी मी ज्या शेअर केल्या त्या मुद्दामून एका वेगळ्या भागामध्ये मी सांगत आहे. हा संदेशाचा भाग नाही आहे. संदेशाकडे आपण थोड्या वेळाने वळणार आहोत, परंतु मी इंट्रोडक्शनला खूप वेळ घेतो असं मला सांगण्यात आलं. म्हणून मग मला असं वाटलं की हा जो भाग आहे तो हे जे काही मी शेअर केलं ते फार महत्त्वाचं आहे, ते सुद्धा सांगणं महत्त्वाचं आहे, परंतु तो संदेशाचा भाग असू नये म्हणून मी संदेश वेगळा केलेला आहे आणि संदेशाकडे आपण थोड्या वेळाने वळूया. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून हे आपल्या परिचयाचं गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 423 क्रमांकाचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं गीत आहे, भक्तीची वेळ भक्तीची वेळ. हे गीत गात असताना आपली दानं अर्पणं आपण प्रभूच्या कार्यासाठी समर्पित करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून जी सेवा आम्ही करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपलं दान आपण पाठवू शकता. भक्तीची वेळ भक्तीची वेळ
मला सदैव आवडेल. मी टाकी चिंता सगळी व जाई बापाजवळी. ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी. हे मोह पाश फिटळे अमूल्य ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ ही गोड कैशी वर्णवेल. तरी मला ती प्रेरणा देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी. कृपा अनंत ते मिळेल ही धन्य हो भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ जीवा आधार ही लाभेल. देहातुनी तुटुनिया जाईवरी चढुनिया. पवित्र होते भावना समाप्त सर्व प्रार्थना. जय जयकार हो गजेल सफळ ही भक्तीची वेळ. आपण आपलं दान परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू खरोखर किती चांगला आहेस, विश्वासू आहेस. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आम्हाला संरक्षण देतोस, आरोग्य देतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाचा आणि चांगुलपणाचा अनुभव आम्ही रोज घेतो. प्रभू, तू आमच्यावर जे प्रेम केलं आहे त्याची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानावर तू आशीर्वाद पाठव. या दानाचा उपयोग तुझ्या सेवा कार्यामध्ये, तुझ्या लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही प्रार्थना करतो. अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझे अनेक आशीर्वाद तू पाठव. तू त्यांची काळजी घे, त्यांचं संरक्षण कर आणि प्रत्येकाचा उपयोग तुझ्या सेवेमध्ये होऊ दे, ही आम्ही तुला प्रार्थना करतो. तुझ्या वचनाकडे आम्ही वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा आम्हाला समजू दे. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू तयार कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. देवाचा संदेश आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्यापर्यंत आणत आहेत. त्यांना आपण प्रभूची हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तुझ्या सेवकाला आम्ही तुझ्या चरणाशी सादर करतो. तुला विनंती करतो, तुझ्या सेवकाद्वारे तू आमच्याशी बोल आणि प्रभू आमची तयारी कर. तुझं वचन आमच्याकडे आलेलं असताना ते आम्ही स्वीकारावं. ते दुसऱ्या कोणासाठी आहे हा विचार न करता ते माझ्यासाठी आहे हा विचार करून त्याप्रमाणे ते आम्ही आमच्या आचरणात आणावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजनो,
संदेश ऐकूया. शालोम. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये प्रभूनं आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला आहे, आमचा विश्वास आहे. प्रभू आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे, आपलं मार्गदर्शन करत आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे, याविषयी ऐकायला आम्हाला निश्चित आवडेल. जरूर आम्हाला कळवा. आपलं नाव, आपला फोन नंबर आम्हाला पाठवा. काही सूचना असतील, काही मार्गदर्शन असेल तर जरूर आम्हाला कळवा. आजच्या भक्तीमध्ये प्रभूचं वचन वाचण्यासाठी ब्रदर अरुण साळवे यांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. इंग्रजी भक्तीमध्ये ब्रदर आनंद पोटला यांची मुलगी हिनं शास्त्रवाचन केलं आहे, त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. आपल्यासाठी कलसेकरास पत्राचा 3 अध्याय 12 ते 17 ही वचनं जरी वाचण्यात आली तरीसुद्धा आपण मागच्या वेळेस 12 ते 14 या वचनांवर विचार केला आहे, मनन केलं आहे. आणि आज आपण पुढे जाऊया. 15 वचनापासून आपण पुढे अभ्यास करूया. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. या अगोदर कलस येथील विश्वासणाऱ्यांना मंडळीला लिहित असताना पाऊल असं म्हणतो की तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा. कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. आणि मग शेवटी पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. पुट ऑन हा शब्द वापरलेला आहे. आणि आता 15 वचनामध्ये आल्यानंतर तो एक वेगळ्या विषयाला स्पर्श करत आहे, हात घालत आहे. अर्थात मुख्य विषय तोच आहे की तुम्ही आता नवं मनुष्यपण धारण केलं आहे. आणि नव्या मनुष्यपणाचे जे गुणधर्म आहेत, ममता, सहनशीलता, नम्रता, लीनता, या गोष्टी तुम्ही धारण करा. आता वेगळ्या शब्दांमध्ये जणू काही हाच विचार तो पुढे नेत आहे. आणि तो म्हणतोय तुम्ही आता शांती परिधान करा. पुढे जाऊन तो म्हणतो की तुम्ही देवाची उपकारस्तुती परिधान करा. आणि मग शेवटी देवाचे जे हेतू आहेत ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परिधान करा. इंग्रजीमध्ये पुट ऑन पीस, पुट ऑन प्रेज, पुट ऑन पर्पज. तर अशा प्रकारे या गोष्टी धारण करा याविषयी तो बोलतो. परंतु आता 15 वचनामध्ये शांतीविषयी बोलताना पाऊल असं म्हणतो की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. याचा अर्थ काय? ख्रिस्ताची शांती आम्हाला कशी प्राप्त होईल? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः हा योहानकृत शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये 27व्या वचनामध्ये असं म्हणाला, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसं जग देतं तसं नाही, परंतु मी आपली शांती तुम्हाला देतो. म्हणजे खरी शांती आम्हाला ख्रिस्तापासूनच प्राप्त होते. जगामध्ये अनेक लोक शांतीसाठी प्रयत्न करत आहेत. आमचे आई पप्पा ज्या लोणी काळभरमध्ये राहायचे त्याच्या मागेच डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी ती संपूर्ण जागा राज कपूरपासून विकत घेतली. आणि त्या ठिकाणी त्यांनी वर्ल्ड पीस सेंटर, जागतिक शांती केंद्र असं प्रचंड मोठं घुमट उभा केलेलं आहे. प्रचंड मोठी इमारत आहे आणि कुठूनही तुम्हाला ते दिसू शकते. लांबून अगदी हा जो घुमट आहे तो दिसतो, तो शांतीचा घुमट आहे अशा प्रकारे सांगितलं जातं. अर्थात त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे लोकांना ते एकत्र आणतात आणि वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या लोकांमध्ये शांती कशी राहील यासाठी ते प्रयत्न करतात. आणि हे फार स्तुत्य प्रयत्न आहे, फार चांगली गोष्ट आहे. कारण आज खरोखर जगाला शांतीची गरज आहे, नाही का? कारण सर्व ठिकाणी आपण काय पाहतो, जगाच्या अनेक भागामध्ये युद्ध चालू आहे. इस्रायल, पॅलेस्टाईन, इराण, युक्रेन, नायजेरिया, आमचे शेजारी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, या सर्व ठिकाणी आज अतिशय अस्वस्थ असं वातावरण आहे. एकमेकांवर हल्ले केले जात आहेत, एकमेकांचा नाश केला जात आहे, लोक भयामध्ये राहत आहेत. आणि म्हणून आज खरोखर जगाला शांतीची गरज आहे. जगप्रसिद्ध नोबेल पीस प्राईज, शांतीचा जो पुरस्कार आहे तो दिला जातो. आणि त्यासाठी आपल्याला माहीत आहे की अनेक लोक प्रयत्न करत असतात. मलाच तो मिळेल यासाठी काही जणांची धडपड चालू असते.
परंतु अनपेक्षितपणे दुसऱ्याच कोणाला तरी व्यक्तीला तो जातो. परंतु ही फार चांगली कल्पना आहे की शांतीसाठी जे प्रयत्न करतात त्यांना असा विशेष सन्मान मिळतो. परंतु शांती देणारा कोण आहे हे पुष्कळदा जग ओळखत नाही. आज जगाला शांती देणाऱ्याची ओळख होण्याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो शांतीचा अधिपती आहे. ही इज अ प्रिन्स ऑफ पीस. खरी शांती जर आम्हाला पाहिजे असेल तर ते केवळ प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. पुष्कळ वर्षांपूर्वी SP कॉलेजमध्ये शिकत असताना मला प्रभूची ओळख झाली आणि त्यानंतर जी काही पुस्तके मी प्रारंभीच्या काळामध्ये वाचले त्यामध्ये एक होतं डॉक्टर बिली ग्रॅम यांचं पीस विथ गॉड, देवाबरोबरची शांती. खरोखर आज जगाला देवाबरोबरच्या शांतीची गरज आहे. देवाबरोबर आम्ही वैर पत्करले आमच्या पापामुळं आणि ते वैर दूर करून आम्हाला देवाबरोबर शांती मिळवायची. आणि या जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ही समस्या आहे, ती पापामुळं आहे. आम्ही पापामध्ये जन्मलो आहोत, त्यामुळं आम्ही देवाचे वैरी झालो आहोत. आम्ही सैतानाचे गुलाम आहोत आणि त्यामुळे आम्ही देवाचे वैरी झालो आहोत. आणि या परिस्थितीमधून जर आम्हाला सुटका हवी असेल, आम्हाला शांती हवी असेल, तर आम्हाला देवाचा पुत्र ज्यानं आपलं बलिदान केलं, आम्हाला शांती मिळावी म्हणून ज्यानं बलिदान केलं, त्या येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारायला हवा. आणि म्हणून आम्ही सुवार्थ सांगतो, जगाला सुवार्थ सांगतो, ती शांतीची सुवार्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाला शांती देण्यासाठी आला आणि ती शांती देण्यासाठी त्यानं स्वतःचं बलिदान केलं. वधस्तंभावर आपला प्राण त्याने दिला यासाठी की तुम्हाला आणि मला देवाबरोबरची शांती मिळावी. आमची देवाबरोबर शांती मिळाल्यानंतर देव त्याची शांती आपल्या अंतःकरणावर देतो आणि मग आम्हाला खरी शांती प्राप्त होते. आम्हाला देवाबरोबर शांती करायची आहे, देवाची शांती आपल्या अंतःकरणामध्ये हवी आहे आणि मग आमचे इतरांबरोबरचे संबंधसुद्धा सुधारतात, सुरळीत होतात, योग्य होतात आणि आमचे इतरांबरोबरसुद्धा शांतीचे संबंध निर्माण होतात. तर पीस विथ गॉड, पीस ऑफ गॉड अँड पीस विथ द पीपल अराउंड अस, अशा प्रकारे 3 प्रकारे आम्हाला शांतीची गरज आहे. आम्हाला देवाबरोबर शांती हवी आहे, देवाची शांती आपल्या अंतःकरणामध्ये आम्हाला हवी आहे, संपूर्ण मानव जातीबरोबर आम्हाला शांती निर्माण करायची आहे आणि ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे शक्य आहे. आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा प्रभूचा स्वीकार करतो तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये शांती स्वीकार करतो. ती शांती आपल्या अंतःकरणामध्ये येते. या ठिकाणी हे सांगत असताना पौल काय म्हणतो? ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो. केवळ ती येऊ आणि जाऊ असं नाही. पुष्कळदा आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपल्याला असं वाटतं किती शांत आहे, किती छान वाटतं. परंतु आपण पुन्हा आलो आणि जर ट्रॅफिकमध्ये आलो की आपली शांती सगळी ढळते, नाही का? शांतीचा अनुभव आपल्याला येत नाही. आपल्या चर्च बिल्डिंगची फार चांगली साक्ष आहे. मोठ्या चर्चमध्ये एखादी व्यक्ती जेव्हा येते इतर धर्माची, तेव्हा तिचा अनुभव काय असतो? किती शांत आहे, मला खूप शांत वाटतं. आणि फार चांगली साक्ष आहे ती की चर्चमध्ये आल्यानंतर आम्हाला शांत वाटतं, कारण देवाची शांती त्या ठिकाणी आहे. अर्थात अनेक चर्चेसमध्ये हा अनुभव लोकांना येणार नाही, कारण त्या ठिकाणी भांडण आहेत, त्या ठिकाणी हेवेदावे आहेत, एकमेकांचा द्वेष केला जातो, एकमेकांचा तिरस्कार केला जातो. त्या ठिकाणी देवाची शांतीचा अनुभव आम्हाला कसा येईल? देवाची शांती आमच्यामध्ये देवाची प्रीतीसुद्धा निर्माण करते. त्याविषयी आपण थोड्या वेळाने पाहूया. देवाची शांती आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करण्याची गरज आहे. पण राज्य म्हणजे काय? पूर्ण अधिकार. जेव्हा एखादा राजा राज्य करतो तेव्हा त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत, त्याला कोणी आव्हान नाही देऊ शकत. त्याचं संपूर्ण नियंत्रण आपल्या राज्यावर असतं, आपल्या प्रजेवर असतं. ख्रिस्ताची शांती आमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो याचा अर्थ माझ्या जीवनाचा संपूर्ण अधिकार मी ख्रिस्ताला दिलेला आहे आणि ख्रिस्ताच्या शांतीमुळं माझं अंतःकरण भरून गेलेलं आहे, नियंत्रित केलेलं आहे. माझं संपूर्ण जीवन आता ख्रिस्ताच्या शांतीनं नियंत्रित आहे. पहा, आजकाल ड्रोन वापरले जातात, नाही का? आणि ड्रोनचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी होतो. ड्रोन हवेमध्ये वेगळ्या ठिकाणी जातं, पण त्याचा कंट्रोल मात्र एका माणसाच्या हातामध्ये असतो. तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून ड्रोनचं कंट्रोल करतो आणि त्या ड्रोनला पाहिजे तिथं नेऊ शकतो, फिरवू शकतो आणि त्याला जे हवं ते पाहू शकतो. आज आमच्या जीवनामध्ये जी शांती आहे ना, त्याचा संपूर्ण कंट्रोल येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये पाहिजे. येशू ख्रिस्त आम्हाला या शांतीमध्ये सगळीकडे नेऊ शकतो. या जगामध्ये आपण वावरत असताना
ख्रिस्ताची शांती जर आपल्या अंतकरणामध्ये राज्य करत असेल ना, तर सगळे बटणं जे आहेत, सगळा जो कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, ते येशूच्या हातामध्ये असलं पाहिजे. आणि देवाची इच्छा ही आहे की ख्रिस्ताची शांती आपल्या अंतकरणामध्ये असावी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सोडून आता जाणार होता. ते दुःखी झाले होते, अस्वस्थ झाले होते, निराश झाले होते. आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की मी आपली शांती तुम्हाला देतो, निराश होऊ नका, घाबरू नका. आणि मग पुनरुत्थानानंतर सुद्धा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, तेव्हा पहिले शब्द काय म्हटला? तुम्हाला शांती असो. त्यांना त्यावेळेला सर्वात मोठी गरज काय होती? त्यांच्या जीवनामध्ये शांती हवी होती. आणि तुम्हाला मला सांगू द्या की आज जगामध्ये सर्वात मोठी गरज काय आहे माहिती आहे का? शांती. आम्हाला शांती हवी आहे. या जगातील सर्व सुख मिळाली, परंतु जर मनात शांती नसेल तर त्या सर्व गोष्टींचा उपभोग आम्हाला घेता येणार नाही. आणि आज जगाची परिस्थिती भयंकर आहे. सर्वात आधुनिक गोष्टी जगाकडे आहेत, आधुनिक साधनं आहेत, आम्हाला प्रवासासाठी अतिशय चांगली माध्यमं आहेत, आम्हाला एकमेकांना कम्युनिकेट करण्यासाठी, एकमेकांशी बोलण्यासाठी फार सुंदर साधनं आपल्या हातामध्ये आहेत. आज मनुष्य स्पेसमध्ये जात आहे, चंद्रावर जात आहे, मंगळावर जाण्याची तयारी करत आहे, परंतु तरीसुद्धा त्याच्या अंतकरणामध्ये शांती नाही आहे. तो अशांत आहे. आणि सर्वात मोठी गरज आज आमच्या जीवनामध्ये कोणती असेल तर ती म्हणजे शांती हवी आहे. या जगातील आम्हाला सर्व काही मिळालं, पण जर मन शांत नसेल तर त्या सर्व गोष्टींचा आम्हाला काहीच फायदा नाही. आणि ही शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त देतो. देवाची इच्छा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांतीचं नियंत्रण आपल्या जीवनामध्ये असं असावं की त्यानं आमच्यावर राज्य करावं. म्हणजे त्यासाठी आमच्या समर्पणाची, आम्ही त्याला अधीन होण्याची गरज आहे. ते आपण केलं आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो, ही देवाची इच्छा आहे. पुढे जाऊन त्याच वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. याचा अर्थ काय? पाऊल आता हे मंडळीच्या संबंधामध्ये सांगत आहे. इट इज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द चर्च, द बॉडी ऑफ क्राइस्ट. ही जी शांती आम्हाला मिळालेली आहे ना, ती शांती आम्हाला मंडळीच्या संबंधामध्ये त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा उपयोग करायचा आहे. कारण मंडळीला त्यासाठी देवानं बोलवलेलं आहे. मंडळी म्हणजे काय? देवानं बोलवलेले, द कॉल्ड आउट वन्स. जगातून वेगळे केलेले, बोलावलेले, निवडलेले आम्ही लोक आहोत. आणि त्याविषयी आपण 12 वचनामध्ये अगोदर पाहिलं आहे. आम्ही देवाचे निवडलेले आहोत आणि म्हणून आमच्यामध्ये ही शांती असायला पाहिजे. त्याकरता आम्हाला बोलवण्यात आले. आम्हाला या जगामध्ये आम्हाला मोठमोठा अधिकार मिळावा, सत्ता मिळावी, पैसा मिळावा, आणि या सर्व जगिक सुखांसाठी आपल्याला देवानं नाही पाचारण केलं. पुष्कळदा अनेक सेवक हे सांगतात की देवाची इच्छा तुम्हाला भरपूर पैसा मिळावा, तुम्हाला बंगला, गाडी हे मिळावं, ते मिळावं, त्यासाठी मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन, अशा प्रकारचं अभिवचन देतात. आणि मग तुम्ही आम्हाला दान पाठवा. आम्ही प्रार्थना करू, तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुम्ही आम्हाला दान द्या. अशा प्रकारे एक प्रकारचं डीलिंग, एक देवाणघेवाण चालू असते. मंडळीला देवाने यासाठी पाचारण केलं आहे की आमच्यामध्ये शांती असावी. आज मंडळीची साक्ष काय? मंडळीच्या जीवनामधून आज जगाला शांती मिळत आहे का? प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे आणि त्याची इच्छा आहे की मंडळीमध्ये राज्य करावं. जीसस वॉन्ट्स टू रूल द चर्च. जीसस वॉन्ट्स टू रूल यू. आम्हा प्रत्येकांवर नियंत्रण करावं अशी त्याची इच्छा आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या मुलीबरोबर बोलत होतो आणि तिने फार गहन प्रश्न मला विचारला. आम्हाला स्वातंत्र्य कुठं काय विचार करायचं? देव तर सर्व ठरवतो. देवाची इच्छा त्याप्रमाणे सर्व व्हायला पाहिजे. आम्ही वेगळं काही करू शकत नाही. आणि त्यावर आम्ही चर्चा केली आणि मी सांगितलं नाही, देवाने तर उलट आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. तुम्हाला हवं ते करा. मग तिचं म्हणणं असं होतं की आम्ही जर हवं ते केलं तर आम्हाला शिक्षा होते, जर आम्ही देवाचं ऐकलं तरच आशीर्वाद मिळतो. या प्रश्नाचं उत्तर मला नीट तिला देता आलं नाही. मी कबूल केलं की मला क्षमा कर, मला कदाचित या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. पण मला जे समजतं की देव चांगला आहे, देव न्यायी आहे, देव कधी अन्याय करत नाही, देव कधी अयोग्य करत नाही, देव कधी वाईट करत नाही. आणि देवाची आमच्यासाठी फार सुंदर योजना आहे.
देवाची इच्छा आहे की आमचं तारण व्हावं, देवाची इच्छा आहे की आम्ही सदैव त्याच्याबरोबर राहावं, त्यासाठी तो योजना करतो. देवाचं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वधस्तंभावर प्रगट झालं, यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? आणि म्हणून मी देवावर प्रीती करतो, म्हणून मी ख्रिस्ताचं आज्ञापालन करतो, कारण त्यानं माझ्यावर प्रीती केलं आहे, त्यानं आपला प्राण माझ्यासाठी दिला आहे, आणि म्हणून मी त्याच्यावर प्रीती करतो. मला माहीत नाही तिला हे कितपत पटलं, पण तरुणांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत, आणि ते चांगलं लक्षण आहे की त्यांनी प्रश्न विचारायला हवेत, आणि देवाच्या वचनातून त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. तर आज जगामध्ये शांतीची गरज आहे. शांतीसाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, धडपडत आहेत, परंतु शांती मिळते का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आम्हाला शांती मिळते. इंग्रजीमध्ये आशीर्वाद देताना आपण म्हणतो नाही का, द पीस ऑफ गॉड दॅट पासेस ऑल अंडरस्टँडिंग. बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतःकरणात आणि तुमच्या जीवनात राज्य करो, हा आशीर्वाद आपण देतो. आणि खरोखर देवाची इच्छा आहे की ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणामध्ये राहो, आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करो. त्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलं आहे. आमचं जे बोलावणं आहे ना, ते शांतीसाठी आहे. देवानं आम्हाला यासाठी नाही बोलावलं आम्ही अधिकार गाजवावा, आम्ही स्वतःचं महत्त्व वाढवावं, माझ्याविषयी लोकांनी जास्ती बोलावं, माझा लोकांनी सन्मान करावा, मला काय मिळवता येईल, माझा काय फायदा होईल. पुष्कळ सेवक त्याच्या मागे लागलेत नाही का, मला काय मिळेल, माझा कसा सन्मान होईल. मी ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी मी त्यांना सूचना करतो नम्रपणे, कृपा करून माझा सत्कार वगैरे करू नका, हार तुरे शाल वगैरे अशा काही गोष्टी देऊ नका. 2 प्रेमाचे शब्द स्वागताचे तुम्ही बोलला तर ते पुरेच आहे. आणि सत्कार समारंभाची जी प्रथा विशेषतः ती निदान ख्रिस्ती मंडळीमध्ये नसावी असं मला वाटतं. पुष्कळ आम्ही खूप वेळ त्यामध्ये घालवतो. अर्थात मी सुद्धा ते करतो की आम्हाला लोकांचं अप्रिसिएशन करायला पाहिजे, लोकांचा आपण सन्मान करायला पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे. परंतु त्याला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं नाही. देवानं तुम्हाला आणि मला कशाला पाचारण केलं आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि एक गोष्ट या ठिकाणी पॉल सांगतो की शांतीसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलं. आम्ही ओळखून घेतलं आहे का? आमच्या मंडळीमध्ये आम्ही हे समजून घेतलं आहे का, ओळखून घेतलं आहे का? त्यासाठी आम्ही काय करत आहोत का? देवाची शांती आमच्या मंडळीमध्ये राहावी यासाठी आम्ही काय प्रयत्न करतो? आम्ही प्रार्थना करतो, आम्ही वचनामधून मार्गदर्शन घेतो, आम्ही काय करत आहोत त्यासाठी? जर आमच्या जीवनामध्ये शांती इतकी महत्त्वाची आहे तर त्यासाठी आम्ही काय करत आहोत? पहा, आम्हाला ही शांती मिळावी त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने भयंकर जबरदस्त किंमत दिली. त्यानं आपला स्वतःचा प्राण दिला यासाठी की तुम्हाला आणि मला शांती मिळावी. आम्हाला सुद्धा ही शांती दुसऱ्यांना द्यायची आहे. मग ती शांती देत असताना आम्हाला सुद्धा त्याची किंमत द्यावी लागेल. त्यासाठी आमची तयारी आहे का? आम्हाला आमचा वेळ द्यावा लागेल, आमचा पैसा द्यावा लागेल, आम्हाला जी वेगळी दानं देवाने दिली आहेत ती आम्हाला द्यावी लागतील. मी नेहमी विनंती करत असतो की आमच्या भक्तीमध्ये भाग घ्या, गाणे गा, प्रार्थना करा, वचन वाचा. पण फार कमी प्रतिसाद मला मिळतो. देवाला देण्यामध्ये सुद्धा आम्ही किती कंजूसी करतो किंवा आम्ही निष्काळजी असतो. देवाच्या सेवेमध्ये आपण स्वतःला देण्यासाठी तयार आहोत का? जी शांती त्यानं आम्हाला दिलेली आहे त्याची किंमत भरून देण्याची आमची तयारी आहे का? ही शांती आम्हाला इतरांना देता यावी. आणि 15 वचनाचा शेवटला भाग जणू काय तिथं एक्स्ट्रा टाकण्यात आलेलं असं वाटावं. आणि तुम्ही कृतज्ञ असा. शांतीविषयी बोलत असताना एक नवीन विचार त्या ठिकाणी पाऊल सांगतोय, आणि तुम्ही कृतज्ञ असा. हो, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो, तुमचं जीवन अशा प्रकारे नियंत्रित होऊ दे, आणि मग तुम्ही कृतज्ञ असा. बी ग्रेटफुल. मग ख्रिस्ती व्यक्तीचं हे वैशिष्ट्यच असलं पाहिजे, हा गुणधर्म असला पाहिजे की ख्रिस्ती लोक हे नेहमी कृतज्ञ असतात. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला वेगळे अनुभव येतात नाही का? आपण काही लोकांना मदत करतो आणि ते आपली आठवण पण करत नाहीत आणि त्याला वाईट वाटतं ना, काय मी एवढे त्याला मदत केली आणि तो माझी आठवण पण करत नाही, मला कधी लिहित पण नाही, कधी माझ्याशी बोलत पण नाही, आणि आपल्याला वाईट वाटतं नाही का? देवाला सुद्धा खूप वाईट वाटतं. देव आमच्यावर इतकं प्रेम करतो, आमच्यासाठी इतक्या गोष्टी देतो, पण आम्ही पुष्कळदा कृतज्ञ नसतो. आणि इस्रायल लोकांचा इतिहास जर आपण पाहिला तर तो आपल्याला तोच आढळतो
की देवाने त्यांच्यासाठी इतके चमत्कार केले, त्यांच्यासाठी इतका पुरवठा केला, त्यांची इतकी काळजी घेतली, तरीसुद्धा ते कृतज्ञ नव्हते. त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या, देवाविरुद्ध बंड केलं, देवाविरुद्ध पातक केलं. आणि तीच तुमची आणि माझी सुद्धा कथा आहे. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही तेच करत आहोत. आम्ही कृतज्ञ नाही आहे. आणि मग 16व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. या वचनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिली गोष्ट, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. आज मंडळांमध्ये शिकवलं जातं का की आज आमच्यामध्ये काय राहायला पाहिजे? ख्रिस्ताचं वचन. आमचं प्राधान्य या जगामध्ये काय आहे? या जगामध्ये आम्हाला काय मिळवायचं आहे? पाऊल म्हणतो की ख्रिस्ताचं वचन राहू द्या तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या जीवनामध्ये भरपूर असू द्या. आम्ही जगातील अनेक गोष्टीमध्ये फार श्रीमंत आहोत, धनवान आहोत, परंतु वचनाच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक जण कंगाल आहोत. वचनाचं ज्ञानच आम्हाला नाही आहे. वचनाचा साठा आपल्या अंतःकरणामध्ये आपण केलेलाच नाही आहे. देवाचं वचन आमच्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? पहिली गोष्ट, आम्हाला वाचावं लागेल, आम्हाला मनन करावं लागेल, आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि आम्हाला वचनाचं पालन करावं लागेल. या सर्व गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा देवाचं वचन भरपूर आपल्या जीवनामध्ये राहील. आपल्यापैकी अनेकांनी ब्रदर राजकुमार यांचे संदेश ऐकले असतील. दिल्लीमध्ये असतात ते केमिकल इंजिनियर होते आणि ते हिंदू ब्राह्मण होते, परंतु ते वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास करत होते. आणि ख्रिस्तान आपलं सत्य वचनाच्याद्वारे त्यांना प्रगट केलं. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, बाप्तिस्मा घेतला आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आपल्या तरुणपणामध्ये त्यांनी प्रभूचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांनी वचनाचं वाचन, मनन, अभ्यास करायला सुरुवात केली. परंतु आज त्यांना पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन पाठ आहे. तुम्ही उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत कोणतेही वचन त्यांना विचारा, ते पाठ तोंडपाठ आहे त्यांच्या. ते लगेच तुम्हाला सांगू शकतात. लोणावळ्यामधील एका सभेमध्ये मी त्यांचं भाषांतर करत होतो, त्यावेळेस मला हा अनुभव आला. ते आपल्या हातामध्ये बायबल धरतात, परंतु ते कधीच उघडत नाहीत, कारण देवाचं वचन त्यांना पाठ आहे. ज्यावेळेस ते एखादं वचन सांगायचे त्यावेळेस मला ते उघडावं लागायचं आणि वाचावं लागायचं. परंतु ते ब्रदर राजकुमार बायबल न उघडता सगळी वचनं वाचत होते, तोंडपाठ म्हणत होते. पहा, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचन भरपूर आहे, ठासून भरलेलं आहे. देवाचं वचन जेव्हा आमच्यामध्ये भरपूर राहतं त्याचे काय परिणाम होतात बरं? जसं दावीद राजा म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये मी तुझं वचन ठेवलेलं आहे, लपवून ठेवलेलं आहे. देवाचं वचन आम्हाला पापावर विजय देतं. देवाचं वचन आम्हाला सैतानाला तोंड देण्यासाठी, सामना करण्यासाठी, उत्तर देण्यासाठी तयार करतं. जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालं. प्रभू येशू ख्रिस्तानं वचनाद्वारेच सैतानावर विजय मिळवला, त्याचा पराभव केला. आणि आम्हाला सुद्धा वचनाची गरज आहे. वचनाच्याद्वारे आम्हाला सैतानावर विजय मिळवता येतो. वचनाच्याद्वारे आमचं जीवन समृद्ध होतं, कारण देवाच्या वचनाचा अनुभव आम्ही रोज आणि रोज घेतो. आणि मग देवाच्या वचनाद्वारे आम्हाला सुवार्ता प्रसार करता येतो. तर देवाचं वचन आम्हाला माहीत असेल तर आम्हाला कोणत्याही क्षणी, आमच्याजवळ बायबल असेल किंवा नसेल, आम्हाला देवाच्या वचनाची सुवार्ता गाजवता येते. लोकांना आम्हाला देवाचं वचन देता येतं. मग इतरांना देण्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट जर कोणती असेल ना आपल्याजवळ, तर ते म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन हे हा फार मोठा खजिना आहे आणि तो जर आपण दुसऱ्यांना दिला तर त्यांचं जीवन समृद्ध होतं आणि आशीर्वादित होतं. आम्ही एक घर बांधलं आणि त्या घराचे जे बिल्डर आहेत त्यांनासुद्धा आम्ही प्रार्थनेसाठी बोलवलं आणि त्यांना आम्ही नवाकारावर भेट दिला. ते चांगले श्रीमंत आहेत, त्यांना जगातील कोणत्याही गोष्टींची गरज नाही. त्यामुळे जगातील कोणत्याही गोष्टीच्या द्वारे त्यांचं समाधान होणार नाही. पण त्यांना मी सांगितले की या वचनातून तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होईल. वचनाद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट करता येतो. आम्हाला स्वतःला कदाचित नाही सांगता येणार, परंतु वचनाद्वारे देवाचं सत्य त्यांना प्रकट होईल. आणि म्हणून गिडियन्स जे अनेक ठिकाणी बायबल्स ठेवतात
वचनाच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये कार्य होतं. देवाचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहो हे जर खरं व्हायचं असेल तर माझ्या स्वतःपासून मला सुरुवात करायला पाहिजे. मी देवाचं वचन वाचतो का? मी त्यावर मनन करतो का? मी त्याचा अभ्यास करतो का? मी त्याच्याविषयी लोकांना सांगतो का? आणि मग माझ्या कुटुंबामध्ये देवाच्या वचनाला महत्त्व आहे का? माझ्या मुलांवर मी काय संस्कार करतो? मी त्यांना देवाचं वचन देत आहे का? कोणत्या नियमांच्या द्वारे त्यांनी आपलं जीवन जगावं हे सांगत असताना मी त्यांना देवाच्या वचनाचं नियम सांगतो का? ज्याचं जीवन देवाच्या वचनावर आधारित आहे ते जीवन समृद्ध जीवन आहे, ते जीवन आशीर्वादित जीवन आहे. या जगामध्ये अनेक मार्ग आहेत जीवन समृद्ध करण्याचे, जीवन यशस्वी करण्याचे, परंतु देवानं आम्हाला त्याचं वचन दिलं आहे. त्या वचनाद्वारे लोकांचं जीवन समृद्ध होऊ शकतं, यशस्वी होऊ शकतं आणि आशीर्वादित होऊ शकतं. आणि हे वचन आपण आपल्या कुटुंबामध्ये देत आहोत का? आपल्या मित्रमंडळीला देत आहोत का? ज्या ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी आपण देवाचं वचन देऊ शकतो. जोपर्यंत आम्हाला संधी आहे तोपर्यंत आम्ही देवाचं वचन देण्याची गरज आहे. अर्थात ते वचन पहिल्यांदा मी स्वतः त्याचं पालन करत आहे का हा प्रश्न आहे. मी जर स्वतः त्याचं पालन करत नसेल तर इतरांना मी दिलं तर त्यांचा फायदा होईल, परंतु त्यामध्ये मला काही फायदा नाही. आणि म्हणून मला त्याचं पालन करायला हवं आणि मग मला इतरांना देवाचं वचन गाजवायला हवं. देवाचं वचन तुम्हामध्ये भरपूर न राहो. पुढे पाऊल असं म्हणतो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. पहा, हे फार इंटरेस्टिंग आहे. पाऊल असं म्हणतो, तुम्ही शिकवण द्या आणि बोध करा. आता हे पालकांना, बायबल टीचर्सना, इव्हँजलिस्टला, फुल टाईम वर्करला तो सांगतो का? नाही. तो म्हणतो परस्परांना, सर्व विश्वासणाऱ्यांनी एकमेकांना शिकवायला पाहिजे, एकमेकांना बोध करायला पाहिजे. मग समजा एखाद्या व्यक्तीला मी म्हटलं की तुम्ही का नाही प्रिचिंग करत? ते म्हणतात नाही नाही मला प्रिचिंग नाही करता येत. खरं म्हणजे आम्ही सर्वजण देवाचं वचन शिकवायला हवं. फार मोठ्या जमावामध्ये, चर्चमध्ये, मोठ्या स्टेजवर नाही, परंतु आपण आपल्या घरामध्ये करू शकतो ते, नाही का? आपल्या मुलाबाळांना आपण जेव्हा शिकवतो तेव्हा आपण त्यांना देवाच्या वचनातून शिकवतो. आपले समवयस्क, आपले मित्रमंडळी, त्यांना आपण देवाच्या वचनामधून शिकवू शकतो, बोध करू शकतो. जे दुःखात आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, अडचणीत आहेत, त्यांना देवाच्या वचनाद्वारे आपण बोध करू शकतो. आणि ही सेवा फक्त पालक, पुढारी, फुल टाईम वर्कर्स यांच्यासाठी नाही आहे, फक्त सेवकांनी करावं असं म्हटलेलं नाही बायबलमध्ये. आम्ही सर्वजण करू शकतो. ख्रिस्ताच्या मंडळीतील प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आम्ही इतरांना शिकवण द्यावी आणि इतरांना बोध करावा. आज आपण पाहतो की अनेकांना आज काउन्सिलिंगची गरज आहे, नाही का? जे शाळेमध्ये मुलं आहेत त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. कुटुंबामध्ये जे समस्या आहेत, विशेषतः नवविवाहित, त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. अनेक लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काउन्सिलिंगची बोध करण्याची गरज आहे. आणि देवानं तुम्हाला आणि मला हे पोटेन्शियल दिलेलं आहे, ही क्षमता आम्हाला दिलेली आहे. का बरं? आम्ही फार बुद्धिमान आहोत, आम्ही फार हुशार आहोत म्हणून नाही, परंतु देवाचं वचन आमच्यामध्ये आहे. देवाचं वचन असल्यामुळं आम्ही एकमेकांना शिकवण देऊ शकतो, एकमेकांना बोध करू शकतो. आपण हे करत आहात का? आपण कोणाला तरी शिक्षण देत आहात का? कोणाला तरी बोध करत आहात का? पण देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी की तुम्ही इतरांना शिकवण द्यावी, इतरांना बोध करावा. माझा स्वतःचा अनुभव आहे, मला पुष्कळांकडून शिकायला मिळतं. सर्वसामान्य सभासद, तरुण, लहान मुलं, वृद्ध स्त्री पुरुष, या सगळ्यांकडून त्यांच्या ज्ञानातून मला शिकता येतं. देवानं त्यांना जे वचन दिलेलं आहे, जो अनुभव दिलेला आहे, त्यामधून मला खूप शिकायला मिळतं. अशा प्रकारे आपण एकमेकांना शिकवण द्यायला पाहिजे, एकमेकांना बोध करायला पाहिजे. आपण कसं गायचं याविषयी सांगितलेलं आहे. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. 3 प्रकारचे गाणे सांगितलेत: स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गायने. तर सर्वप्रथम स्तोत्रे. पाऊल म्हणतो तुम्ही स्तोत्र गा एकमेकांना. खरं म्हणजे पवित्रशास्त्रामध्ये स्तोत्रसंहिता जी आहे ना, ते गीतांचं पुस्तक आहे. यहुदी लोकांची गाणी आहेत ही, आणि ही गाणी ते नियमित गात असत.
दाविदानं, शल्मुनानं, कोरहाच्या पुत्रांनी अशा अनेकांनी गाणे रचलेले आहेत. 150 गाणी आहेत. आणि आजसुद्धा या गाण्यांचा उपयोग आपण करू शकतो. केवळ स्तोत्रसंहितेमध्येच गाणी आहेत असं नाही. येशूच्या जन्माच्या वेळेस मरियेचं स्तोत्र आहे, जखर्याचं स्तोत्र आहे, वेगळे स्तोत्र आहेत. जुन्या काळामध्ये मोशेची बहीण मरियम हिने सुद्धा गाणं गायलं. तर संपूर्ण पवित्रशास्त्रामध्ये स्तोत्र वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि या स्तोत्रांचा उपयोग आपल्या भक्तीमध्ये, आपल्या आराधनेमध्ये, आपल्या स्तुतीमध्ये आपण करू शकतो. पण आजकाल बरीच नवीन गाणी गायला जातात. ते अयोग्य आहे असं मी म्हणणार नाही, परंतु आपल्याजवळ जो ठेवा आहे, स्तोत्रसंहितेमध्ये अनेक गाणी आहेत, या गाण्यांचा उपयोग आपण काय करू नये. त्यांना चाली लावून आपण ती गाणी गाऊ शकतो. दाविदानं हे स्तोत्र लिहिलं, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर, तुझा आत्मा तू काढून घेऊ नको. इंग्रजीमध्ये हे गाणं आम्ही गायलेलं आहे. ते इंग्रजीमध्ये अशा अनेक गाणी आहेत की जे स्तोत्रसंहितेमधून घेतलेले आहेत. एक स्तोत्र असं आहे, माय ग्लोरी अँड द लिफ्टर ऑफ माय हेड, माय ग्लोरी अँड द लिफ्टर ऑफ माय हेड, and thou, O Lord, art a shield for me, my glory and the lifter of my head. I cried unto the Lord with my voice, I cried unto the Lord with my voice, I cried unto the Lord with my voice, and he heard me out of his holy hill. My glory and the lifter of my head, my glory and the lifter of my head. For thou, O Lord, art a shield for me, my glory and the lifter of my head. तसेच पाऊलानं फिलिप्पी 4:4 मध्ये जे सांगितलं ते गाणं आपण गात असतो नाही का. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice, rejoice, and again I say rejoice. Rejoice in the Lord always, and again I say rejoice. पवित्रशास्त्रामध्ये अशा अनेक गाणी आहेत की जे आपण गाऊ शकतो. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक गायने ही कृपेच्या प्रेरणेने गा. आमची जी गाणी आहेत ती खरोखर प्रेरित आहेत का? काही अत्यंत उडत्या चालीची गाणी असतात की त्याला काही अर्थ नसतो खरं म्हणजे. एक गाणं सध्या खूप पॉप्युलर, आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला. पहा किती चुकीचे शब्द वापरलेत. आम्ही आभारी मानतो येशूला. मला गाण्याच्या चुका नाही काढायच्या, परंतु आपली गाणी पवित्र शास्त्राच्या वचनावर जर आधारित असतील तर ती जास्त चांगली आहेत. आमची गाणी ख्रिस्ती सिद्धांताला धरून आहेत का याचा विचार सुद्धा आपण करायला हवा. आर दे डॉक्ट्रिनली करेक्ट? वचनाला धरून ही गाणी आहेत का याचा विषय सुद्धा आपण विचार करायला हवा. कोणत्याही ग्रुपमध्ये एखादा जेव्हा पोस्ट येते त्यावेळेस मी हा प्रश्न करतो की हे वचनाला धरून आहे का. एका ग्रुपमध्ये एका बायबल कोर्सविषयी एक पोस्ट टाकण्यात आली होती आणि मी हा प्रश्न केला, हे बायबल कोर्सेस कोणत्या सिद्धांतांवर आधारित आहेत, कोणते ख्रिस्ती सिद्धांत इथे शिकवले जातात. मला आजपर्यंत त्याचं उत्तर मिळालं नाही. आम्ही फार जागरूक असायला हवं. आम्ही जे गाणी गातो, आम्ही जे काही सांगतो, जे काही बोलतो, जे काही ऐकतो ते योग्य ख्रिस्ती सिद्धांतावर आधारित आहे का. एखादं गाणं जर फक्त प्रेम 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 याशी बोलत असेल आणि देवाचा उल्लेख जर त्यामध्ये नसेल तर ते देवाचं प्रेम नसेल, त्या जगिक प्रेमाविषयीचं ते गाणं असेल. आणि म्हणून आपण अतिशय सावध रीतीनं आपल्या गाण्यांची निवड करायला हवी. आम्ही कोणती गाणी गातो. आणि पहा पवित्रशास्त्रामध्ये पुष्कळ विषय आहेत की ज्यावर आधारित गाणी आपण रचू शकतो. कदाचित मी नेहमी सांगतो आणि लोकांना आवडत नसेल की मी उपासना संहितातील गाण्यांचा नेहमी उल्लेख करतो. कारण उपासना संहितातील बहुतेक गाणी अतिशय सुंदर आहेत. गाणी वचनाला धरून आहेत.
आणि त्यांचा उपयोग जर आपण मंडळीमध्ये अधिकाधिक केला तर मला असं वाटतं मंडळीसाठी तो फार मोठा आशीर्वाद असेल. माझे एक बंधू आहेत डॉक्टर संदीप गायकवाड, जे नागपूरमध्ये असतात. त्यांचा मुलगा ॲपी हा प्रेज अँड वर्शिपमध्ये सेमिनार्स घेतो. आणि प्रेज अँड वर्शिप किंवा स्तुती आराधना कशी घ्यायची याचं शिक्षण आज मंडळीला मिळण्याची गरज आहे. अनेक मंडळीमध्ये प्रेज अँड वर्शिप केलं तर फक्त 2-3 कोर्सेस घ्यायचे आणि जणू काय आपण प्रेज अँड वर्शिप करत आहोत, हे योग्य नाही. त्याविषयी सुद्धा आम्हाला योग्य शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ॲपीच्या या संस्थेच्या द्वारे पुण्यामध्ये जर आम्हाला हे सेमिनार घेता आलं प्रेज अँड वर्शिप संबंधी, तर मला असं वाटतं फार चांगली गोष्ट होईल. आणि मग शेवटी 17 वचन, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. ज्या गोष्टी परिधान करायच्या आहेत त्याविषयी बोलताना पाऊल म्हणतो की तुम्ही शांती परिधान करा, तुम्ही देवाची स्तुती परिधान करा. आणि मग तो म्हणतो की तुम्ही जे काही करायचं ते देवाच्या इच्छेप्रमाणे करा, त्याच्या गौरवासाठी करा, म्हणजे निश्चित हेतूनं करा. आपण जे काही करतो, आपलं बोलणं किंवा करणं जे काय आहे ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करा, अशा प्रकारे पाऊल सूचना करत आहे. याचं पालन जर आम्ही सर्वांनी केलं तर आमचं मंडळीचं चित्र किती सुंदर होईल, नाही का? कारण आम्ही स्वार्थी हेतूनं काही करणार नाही. आमचा हेतू एकच असेल की प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करायचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मला करायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी बोलणार करणार जे काही करायचं आहे, पण आपल्या संपूर्ण जीवनावर त्याचा किती परिणाम होईल ना. आम्ही जीवनामध्ये जे काही करू, आम्ही जर ठरवलं की केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्येच करायचं आहे, तर पुष्कळ गोष्टी करायचं आम्हाला टाळावं लागेल, आम्हाला थांबवावं लागेल. मग ते आमची करमणूक असेल, आम्ही ज्या पद्धतीने आम्ही पैसा कमावतो, आमचं कामाचं स्वरूप काय आहे, आमचे एकमेकांशी संबंध, या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होईल. आणि निश्चितच जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोलणं आणि करणं हे सुरू करू, त्यावेळेस आम्हाला वेगळी साक्षसुद्धा द्यावी लागणार नाही. आणि लोकांना हे दिसेल की आम्ही जे काही करतो ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोलतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करतो. आणि याद्वारे आपण देवाची स्तुती करू शकतो. या सर्व गोष्टींच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा, असं पाऊल शेवटी आम्हाला सांगतो. आम्ही सर्वांनी जर हा निश्चय केला आणि स्वतःचं समर्पण यासाठी केलं की माझ्या जीवनामध्ये मी जे काही करेन, जे काही मी बोलेन, ते केवळ येशूच्या नावामध्ये बोलेन आणि त्याच्या गौरवासाठी, त्याच्या स्तुतीसाठी करेन, तर किती चांगलं होईल, नाही का? हे सर्व करण्यासाठी त्याची कृपा देव तुम्हाला आणि मला पुरवो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आज तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी सुंदर वेळ तू आम्हाला दिली आहेस. प्रभू, तुझ्या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला करतोस. तुझे मार्ग तू आम्हाला दाखवतोस, तुझी इच्छा आम्हाला समजते, म्हणून आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, आज आम्ही जे काय ऐकलं आहे त्यावर आम्ही अधिक मनन करावं, त्याचं पालन आम्ही आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांना सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो की त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आम्हा सर्वांना तू एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो,
जशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली, प्रभूनं आशीर्वाद दिला. उपासनेची लिंक तुम्ही मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवताय ना. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.